नमस्कार, माझं नाव योगेश चिले. मित्रांनो, गेल्या महिनाभर आपण आपल्या देशामध्ये एनआरसी, सीएबी, सीए वरून रणकंदन माजलेलं बघतोय. कोणी याच्या विरोधात मोर्चे काढताय, कोणी बाजूने मोर्चे काढताय, कोणी जाळपोळ करताय. मला सुद्धा या संदर्भातले काही तथ्य तुमच्यासमोर मांडायचे होते, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. तर सर्वप्रथम आपण एनआरसी काय हे बघूया. एनआरसीचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप, म्हणजे भारतीय नागरिकांची नोंदणी. सगळ्यात आधी एनआरसी लागू करण्यात आलं हे आसाममध्ये. आसामची लोकसंख्या आज जवळपास 3 करोडच्या घरामध्ये आहे. ज्यावेळी आसामी नागरिकांची ही नोंदणी करण्यात आली त्यावेळी पहिल्या फेरीमध्ये 3 करोडपैकी तब्बल 40 लाख लोक हे बाहेरचे ठरवण्यात आले, परदेशी ठरवण्यात आले. आता 3 करोडपैकी 40 लाख लोक ज्यावेळी परदेशी ठरवले जातात एकाच राज्यामध्ये, त्यावेळी तिथे गोंधळ माजणार. अपेक्षेप्रमाणे तो माजला. त्यानंतर सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि पुन्हा एकदा ही नोंदणी करण्यात आली. ह्या फेर नोंदणीमध्ये जवळपास 19 लाख लोक हे बाहेरचे ठरले. त्याच्यात आपले कारगिलचे एक लेफ्टनंट सुद्धा होते, जे कारगिल युद्ध देशाच्या बाजून लढले होते, ते सुद्धा परदेशी ठरवण्यात आले. इतकं सगळं झाल्यावरती तिथे अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा गोंधळ माजला. बरं, या प्रोसेससाठी एकाच राज्याच्या नोंदणीसाठी 3 करोड नागरिकांच्या आलेला खर्च आहे जवळपास 1300 ते 1600 कोटी रुपये. याच्यामध्ये खर्च आलेला आहे. आता इतकं सगळं करून भाजपाला अडचण येणार होती का? अजिबात नाही. सगळ्यांचं म्हणणं होतं नोंदणी झाली पाहिजे. देशाच्या नागरिकांची नोंदणी होत असेल तर वाईट काय? गोची कुठे झाली माहिती आहे भाजपाची? ही जी 19 लाख लोक बाहेरचे ठरवण्यात आले, याच्यामध्ये 14 लाख हिंदू निघाले. भाजपाचा खरा अंदाज होता की 19 लाखमध्ये बहुसंख्य मुस्लिम निघतील. झालं उलट. 19 लाखमध्ये 14 लाख हे हिंदू निघाले. आता भाजपच्या पुढे प्रश्न होता, ह्या 14 लाख लोकांना देशाच्या बाहेर काढायचं की डिटेक्शन सेंटरमध्ये ठेवायचं? यातली कुठलीही गोष्ट केली असती तरी संपूर्ण देशामध्ये भाजपावरती परिणाम झाला असता की ही जी पार्टी आहे ही हिंदूंच्या विरोधी आहे. मग भाजपने काय केलं, याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी आणि यांना पुन्हा एकदा समाविष्ट करून देशात घेण्यासाठी यांनी सीएबी आणलं. सीएबीचा अर्थ काय? सीएबीचा लॉंग फॉर्म आहे सिटिझनशिप अमेंडमेंट बिल. हेच बिल नंतर सीए मध्ये परावर्तित करण्यात आलं, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019, म्हणजे तो कायदा पारित करण्यात आला. आता तुम्ही सीएबी म्हणा किंवा सीए म्हणा, दोघांचा अर्थ एकच आहे. आपण त्याला याच्या पुढे सीएएच म्हणू. आता सीएए मध्ये एक प्रोव्हिजन त्यांनी महत्वाची टाकली. ती प्रोव्हिजन अशी होती की हे जे नागरिकत्व द्यायचे, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे लोकांना नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा. तर हा जो ऍक्ट आहे, ह्या कायद्यामध्ये एक महत्वाची प्रोव्हिजन अशी आहे की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 मुस्लिम राष्ट्रातले जे अल्पसंख्य आहेत, म्हणजे हिंदू, बौद्ध, शीख, जैन आणि पारशी, यांना या ऍक्टद्वारे भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. बरीच लोक या 3 देशातून देशात आपल्या भारतामध्ये ऑलरेडी आलेले आहेत. आपण हिंदू म्हणून ज्यावेळी विचार करतो त्यावेळी आपल्याला ही भाजपाची खूप चांगली खेळी वाटते. कारण आपण भावनिक विचार करतो. आपण विचार करतो बरोबर आहे ना, मुस्लिम राष्ट्रामध्ये जर त्यांना राहणं मुश्किल झालं असेल तर त्यांनी हिंदू बहुसंख्या असलेल्या भारतामध्ये येणं आणि भारताने त्यांना प्रवेश देणं, याच्यात गैर काय? गैर काहीच नाहीये. गैर आहे भाजप जे खेळतायत ते. हे सगळं करण्यामागे भाजपचं जे राजकीय गणित आहे ना, ते गैर आहे. आणि आज ते समजवण्यासाठी मी इथे तुमच्या समोर आलेलो आहे. तुम्ही सगळ्यात आधी बघितलं, एनआरसी आणल्यानंतर त्या आसाममध्ये 19 लाख पैकी 14 लाख हे हिंदू निघाले, म्हणून भाजपने सीएए आणलं. सीएए आणण्यामागचा उद्देश होता की त्या 14 लाख हिंदूंना पुन्हा एकदा देशामध्ये समाविष्ट करून घेणं. इथपर्यंत तुमच्या आता लक्षात आलं असेल. याच्या मागची खेळी काय ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि याचे परिणाम काय होणार? याचा पहिला परिणाम असा आहे, याला जो विरोध होतोय तो विरोधाचं सगळ्यात पहिलं कारण असं आहे की जर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधल्या हिंदूंना किंवा अल्पसंख्याकांना जर या देशाचं नागरिकत्व मिळणार असेल तर श्रीलंकेमध्ये आणि म्यानमारमधल्या हिंदूंनी काय घोडं मारलेलं आहे?
श्रीलंका आणि म्यानमार हे दोन्ही बौद्ध राष्ट्र आहेत आणि तिथे हिंदू अल्पसंख्या आहेत, इतर अल्पसंख्या आहेत. त्यांनी काय घोडं मारलेलं आहे? त्यांना का प्रवेश दिला जात नाही? हा पहिला प्रश्न जे विरोध करतात त्यांच्याकडून येतो. दुसरा प्रश्न आहे तो की समजा आपण देशभरामध्ये एनआरसी लागू केलं. आता तुम्ही म्हणाल मोदी तर बोलले आहेत एनआरसी हा आम्ही लागू नाही करत, तसं काही बिल आलेलं नाही आहे संसदेमध्ये. असं मोदी जरी बोलत असले तरी अमित शहा छाती ठोकून सांगतायत की एनआरसी आम्ही देशभर लागू करणार आहोत. म्हणजे हे दोघं मिळून देशाची दिशाभूल करतायत, दुसरं कोण दिशाभूल करत नाहीये. आपण मानू की अमित शहानी म्हटल्याप्रमाणे जर एनआरसी देशात लागू केलं आणि इतकी लोक, एका राज्यात जर 19 लाख लोक असतील तर संपूर्ण देशात किती लोक या कायद्यानुसार बाहेरचे ठरतील याचा विचार करा. एवढ्या सगळ्या लोकांना आपण पोसायचं आहे का इथे जर ते बाहेरचे निघाले तर? कारण जर ते बाहेरचे निघाले, एक तर त्यांना त्यांच्या देशात पाठवावं लागेल किंवा त्यांना इथे पोसावं लागेल. आज हे तिन्ही देश जे आहेत पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आम्ही एकाही नागरिकाला आमच्या देशात घेणार नाही. म्हणजे या माणसांची जबाबदारी आपल्यावरती आली. आत्तापर्यंत ही माणसं जर या देशामध्ये आहेत तर ते कमवून खात आहेत. याच्या पुढे ज्यावेळी त्यांना आपण डिटेक्शन सेंटरमध्ये टाकू, यांच्या जेवणाचा खर्च पण आपल्याला करावा लागणार आहे. हे कमवणार नाहीयेत, हा खर्च कोणी भागवायचा? म्हणजे थोडंसं इकॉनॉमिकल बोलतोय मी, थोडंसं आर्थिक दृष्टिकोनातून बोलतोय, म्हणून नीट समजून घ्या. हे जे एनआरसी केलं ना यांनी, या एनआरसीचा एका राज्यातला खर्च आहे 1300 ते 1600 कोटी रुपये, 3 करोड नागरिकांचा. म्हणजे एका नागरिकावरती जवळपास 400 रुपये खर्च येतोय. आज संपूर्ण देशाचं एनआरसी करायचं ठरवलं तर 135 कोटी जनतेचा खर्च येईल 55,000 कोटी रुपये. हा खर्च देशाने उचलायचा आहे. कशासाठी? फक्त नोंदणीसाठी. आजची परिस्थिती अशी आहे की जीएसटी लागू केल्यानंतर प्रत्येक राज्याचे जो परतावा आहे, जो राज्याला मिळणार आहे केंद्राकडून, हा परतावाच केंद्र देऊ शकत नाही, पैसे नाहीत त्यांच्याकडे. महाराष्ट्राचे जीएसटीचे 15,000 करोडचा परतावा केंद्राने अजूनही दिलेला नाही, कारण पैसे नाहीत त्यांच्याकडे. मग हे 55,000 कोटी रुपये हे कुठून खर्च करणार आहेत? याचं उत्तर अजूनही सरकारने दिलेलं नाही आणि देत नाहीये ते. आता यातला भाजपचा फोलपणा काय तो आपण थोडासा बघूया. तुम्हाला एनआरसी कळलं, तुम्हाला सीएबी किंवा सीएए म्हणजे काय ते कळलं. हे करण्यामागचा भाजपचा उद्देश आणि भाजपचा फोलपणा काय तो आता आपण बघूया. गेल्या 5 वर्षात भाजपने किती बांगलादेशींना त्यांच्या देशात पाठवलंय माहिती आहे तुम्हाला? राज्यसभेची अधिकृत आकडेवारी मी तुम्हाला आता सांगतोय. गेल्या 5 वर्षात म्हणजे 2014 ते 2017 पर्यंत, म्हणजे 3 वर्षामध्ये आतापर्यंत जवळपास फक्त 1822 नागरिकांना भाजपने बांगलादेशींना त्यांच्या देशामध्ये धाडलेलं आहे. याचाच अर्थ आपल्याकडे बांगलादेशींना त्यांच्या देशात पाठवायची प्रोव्हिजन आहे. याच्या आधी आपण बांगलादेशींना बाहेर काढत नव्हतो का? काढत होतो. बांगलादेशी मुस्लिमांना बाहेर काढण्याबद्दल किंवा बांगलादेशींना या देशात अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशींना बाहेर काढण्याबद्दल कोणाचा विरोध होता का? आतापर्यंत कोणाचाच विरोध नाही. म्हणजे कोणाचाही विरोध सहन न करता तुम्ही बांगलादेशींना बाहेर काढू शकत होतात. याच्या आधी काँग्रेसने त्यांच्या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे 2005 ते 2013 या कालावधीत 82,728 बांगलादेशींना बाहेर पाठवलं ना. म्हणजे तुम्ही विनासायस या देशातल्या अनधिकृत बांगलादेशींना बाहेर काढू शकत होतात. मग तुम्हाला एनआरसी आणायची गरज काय? तुम्ही असेही बांगलादेशी डिटेक्ट करतच होतात. त्यांना डिटेक्ट करून त्यांच्या देशात धाडतच होतात. उलट मी तर म्हणेल काँग्रेसने 82,000 पाठवले म्हणजे खूप पाठवले, पण भाजपला पाठवता आले नाहीत. 1822 नागरिक फक्त आतापर्यंत त्यांनी बाहेर पाठवले. हा त्यांचा फोलपणा आहे आणि हे सगळं लपवण्यासाठी एनआरसीच्या मागे हे लोक लपतायत. आता पाकिस्तान असो, बांगलादेश असो, अफगाणिस्तान असो किंवा जगातला कुठल्याही देशातला हिंदू असू दे, तुम्हाला हिंदूच घ्यायचा ना देशात तर आजही घेताय ना तुम्ही. जगातल्या कुठल्याही देशातला नागरिक भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज भरतो. तो अर्ज पास करायचं की नाही हे केंद्राच्या हातात आहे. तुम्ही करू शकता ना.
मग जर हे तुम्ही करू शकता, कुठलाही भारतीय नागरिक, अगदी अफगाणिस्तानमधला हिंदू असू दे, पाकिस्तानमधला हिंदू असू दे किंवा बांगलादेशमधला हिंदू असू दे, त्याला जर भारतात यायचं आहे, तो आत्ताची जी पद्धत आहे त्याच्यानुसार अर्ज भरून भारतीय नागरिकत्व मिळू शकतो. म्हणजे ही सोय आहेच. त्याच्यासाठी वेगळं CAB किंवा CAA आणायची गरज काय? हे सगळं जे चाललंय ना, याच्यामधला सगळ्यात मोठा उद्देश आहे की हा सगळा गोंधळ देशात माजवायचा. जे आधीचे कायदे आहेत त्यांची परिणामकारकपणे अंमलबजावणी करायची नाही. आधीचे जे बांगलादेशी इथे येऊन राहिले आहेत त्यांना बाहेर काढायचं नाही. आणि बाहेरचे अजून जे आहेत कोणी नागरिक त्यांना इथे आणून बसवायचं. हे सगळं कशासाठी? तर भाजपला पूर्ण माहिती आहे की हे आपण करणार त्यावेळी आपल्याला विरोध होणार. तो विरोध झाल्यावरती त्याला आपण हिंदू मुस्लिम दंगलीचं सुद्धा स्वरूप देऊ शकतो. आणि हाच यांचा खरा प्लॅन होता जो सक्सेसफुल नाही करता आला. यांची खरी अडचण झालेली आहे. आज लोकांनी यांना जास्त त्याच्यामध्ये रिस्पॉन्स दिला नाही, ही यांची खरी अडचण झालेली आहे. यांना मुख्य प्रश्नांवरून देशाचं लक्ष हटवायचं आहे. महागाईवरून लक्ष हटवायचं आहे, बेरोजगारीवरून लक्ष हटवायचं आहे. हे ज्या ज्या ठिकाणी अपयशी झाले आहेत त्या सगळ्या गोष्टींवरून यांचा देश, यांना तुम्हाला आठवतंय निर्मला सीतारामन ज्यावेळी कांद्याचे भाव वाढले त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात येत होते. आज कोण विचारतंय का? हे सगळे प्रश्न यांना अडचणीचे ठरत होते. म्हणून CAB आणणं, म्हणून CAA आणण्यात आलेलं आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा जो भाजपचा प्लॅन होता याच्यामध्ये की जर समजा आपण सक्सेसफुल झालो CAA मध्ये, तर जे हिंदू किंवा जे बौद्ध इथे येणार होते ते यांची वोट बँक वाढवणार होते. कारण त्यांना नागरिकत्व यांच्याकडून मिळणार होतं. याची गरज काय आहे? याची गरज याच्यासाठी आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये भाजपने 7, आजचं झारखंड हे राज्य पकडलं तर 7 राज्यांमध्ये भाजपला सत्ता सोडावी लागलेली आहे. 2017 पर्यंत भाजपा जवळपास 65% लोकांवर राज्य करत होती. आज फक्त 43% लोकांवरती राज्य करते. हे भाजपचं खरं दुःख आहे. मग ही वोट बँक आपल्याला जी वाढवायची आहे याच्यासाठी हे बिल आणण्यात आलेलं आहे. याच्यात भारतीयांचा काही फायदा नाही हे पहिलं समजून घ्या. यावर्षी सुद्धा म्हणजे आताचा जो रिपोर्ट आला त्याच्यानुसार सुद्धा पुढच्या वर्षी या देशामध्ये नोकऱ्या उपलब्ध होणार नाहीत. आपल्या समोर हा खरा प्रश्न असायला पाहिजे होता. CAB किंवा CAA हे आपले प्रश्न नाही आहेत. आज हे आणलं जात आहे कारण आपलं लक्ष हटवायचं आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे ना, तो आहे देशातलं वातावरण कायम अस्थिर ठेवायचं. या देशातल्या हिंदूंना कायम भावनेच्या आहारी घेऊन जायचं आणि या देशातल्या मुस्लिमांना कायम घाबरवून ठेवायचं. याचे 2 फायदे आहेत. पहिला फायदा आहे, देशातलं वातावरण जेव्हा तुम्ही अस्थिर करता त्यावेळी तुम्हाला एक सरकार समोर हवं असतं की जे तुमच्या बाजूने उभं राहील. ही हिंदू मतं एकवटायची आहेत ना, याच्यासाठी हे सगळं नाटक आहे. आणि मुस्लिमांना जी भीती घातली जाते त्याच्या मागे सुद्धा एक उद्देश असतो की जर आमच्या सोबत तुम्ही आलात नाही तर तुम्हाला असंच घाबरून राहावं लागेल, म्हणून आम्हाला सपोर्ट करा. हा त्याच्या मागचा उद्देश असतो. आता आपण ठरवायचं आहे भाजपचा हा उद्देश सफल व्हायला द्यायचा की नाही. माझं म्हणाल तर माझ्यासाठी नोकऱ्या, महागाई हे देशातले जटिल प्रश्न आहेत आणि त्याच्यावरतीच आपण काम केलं पाहिजे. बाकी आपल्या हिंदू बांधवांना परत देशात घेण्यासाठी आपले जुने कायदे सक्षम आहेत. ते नीट राबवले तरी त्यांना घेता येऊ शकतं. त्याच्यासाठी देशात गोंधळ माजवायची, अफरातफर करण्याची अजिबात गरज नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.